राम नारायण राम. तुम्ही नेहमी पाहिले असेल, एखादा माणूस दुसऱ्याला मदत करतो तेव्हा लगेचच तो उपकार केल्याचे दाखवतो. एखादी वस्तू जर दुसऱ्याला दिली तर ती पुन्हा मागतो. असे करताना तो कधीही विचार करत नाही की त्याच्याकडे खरंच स्वतःचे काय आहे, तो आपल्या सोबत काय घेऊन आला आहे. त्याला जे काही मिळाले आहे ते अंतराळ, आकाश आणि निसर्गाने दिले आहे, त्याचे स्वतःचे असे काहीच नाही. मग तो एखादी गोष्ट मागतो किंवा उपकार दाखवतो का? निसर्गाने आपल्याला सगळं काही दिलं आहे, पण निसर्ग कधीही आपल्याकडून काही मागत नाही. सूर्य, चंद्र, आकाश, ग्रह, नक्षत्र यांनी आपल्याला जे काही दिले आहे ते त्यांनी कधीही मागितले आहे का? किंवा ते हे सांगतात का की आम्ही तुम्हाला हे सगळं दिलं आहे? पृथ्वी ही आपली आई आहे आणि सूर्य आपला पिता आहे, जो आपल्याला ऊर्जा आणि शक्ती देतो. माणसाचे असे वर्तनच त्यामध्ये भेदभाव निर्माण करते, एकमेकांपासून वेगळे करते. आपल्याला आकाश आणि निसर्गाकडून शिकण्याची गरज आहे. सूर्य कधीच म्हणत नाही मी माझा प्रकाश या जातीला देईन पण या धर्माच्या लोकांना देणार नाही. किंवा आकाश कधीही म्हणत नाही मी कोणाला जीवन देणार नाही. ग्रह, नक्षत्र कधीच म्हणत नाही आम्ही आमची ऊर्जा देणार नाही. हे फक्त माणूसच आहे जो असा भेदभाव निर्माण करतो. आपण सर्वांनी सूर्य, आकाश, ग्रह आणि नक्षत्र यांना आपले आदर्श मानले पाहिजे आणि त्यांच्यासारखेच वागले पाहिजे. असे केल्याने पृथ्वीवर राहणाऱ्या माणसांमध्ये प्रेम आणि एकतेची भावना निर्माण होईल. आज पृथ्वीवर काही तथाकथित धर्माचे ठेकेदार जात, बिरादरी, धर्म आणि कर्म यावरून लोकांमध्ये एक प्रकारचा भीतीचा वावर निर्माण करत आहेत. जर हे केले नाही तर अनर्थ होईल अशी भीती पसरवली जात आहे. या भीतीच्या सावटाखाली आज सगळे जग जगायला भाग पडले आहे. लोकांच्या मनात हे बसवले गेले आहे जर आपण मंदिरात जाऊन हे कार्य केले नाही तर आपल्यावर संकट येईल. अशा प्रकारचे विचार समाजातील काही लोकांमुळे लोकांच्या मनात रुजले आहेत. पण आता वेळ आली आहे की लोकांना सत्य समजावून सांगितले जावे. सर्वात मोठे सत्य हे आहे आज आपल्याकडे जे काही आहे ते सगळे आकाश आणि निसर्गाचे देणे आहे. त्यामुळे मानवाने बनवलेल्या गोष्टींना घाबरण्याची गरज नाही. गरज आहे ती फक्त आत्मचिंतन करण्याची, आपल्या अंतर्मनाला ऐकण्याची आणि आपल्या विवेकाने दिलेल्या सल्ल्याला मानण्याची. तुम्ही आयुष्यात काहीही काम करा, तुमचा विवेक तुम्हाला नेहमी योग्य दिशा दाखवतो. त्यामुळे नेहमी आपल्या विवेकाचीच गोष्ट ऐका, आपल्या अंतर्मनाचे ऐका. आजच्या काळात प्रत्येक माणूस सुखाच्या शोधात आहे, समाधानाच्या शोधात आहे आणि हे मिळवण्यासाठी आपण दर फिरतो. पण आपण विसरतो की हे सुख आणि समाधान आपल्या आतच आहे. फक्त तुम्हाला राम नारायण राम या नावाशी जोडायचे आहे. एकदा तुम्ही ते केले तर तुम्हाला जीवनात सुखाची अनुभूती कशी होते ते पहा. राम नारायण राम मध्ये संपूर्ण ब्रह्मांड सामावलेले आहे. हे नाव आपले संपूर्ण जीवन बदलून टाकते. आपल्या मनातून सर्व भय आणि चिंता दूर होतात आणि सुख समृद्धीची अनुभूती होऊ लागते. राम नारायण राम हेच खरे जीवन आहे. तुम्ही सगळ्यांनी याचा जप करावा आणि त्याचे चमत्कार अनुभवावे.